मसजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या ही संपूर्ण मानव जातीला काळिमा फासणारी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी घटना आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडिओ व फोटो अंतःकरणाला वेदना देणारे आहेत। महाराष्ट्राची भूमी ही शांत आणि संस्कृतीने ओळखली जाते, मात्र या घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे। या सर्व बाबींचा विचार करून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन 26 डिसेंबर रोजी कारंजा लाड येथील सकल देशमुख समाज बांधवांनी तहसीलदार कुणाल झालटे यांना दिले। यावेळी कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, शीतल देशमुख, विजय देशमुख, रोशन देशमुख, रणजित देशमुख, अशोक देशमुख, प्रभाकर देशमुख, कृष्णा देशमुख, अक्षय देशमुख तसेच कारंजा तालुक्यातील सकल देशमुख समाज बांधव उपस्थित होते। 26 डिसेंबरला मसाजोग येथील श्री संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील समस्त देशमुख परिवार हा समाज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवटलेला आहे। त्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख समाज या ठिकाणी एक निवेदन तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी देत आहे। म्हणून आम्ही सर्व कारंजा तालुक्यातील सर्व समाज बांधव या घटनेचा जाहीर निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्याला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही शासनाला या सभेच्या वतीने किंवा या निवेदनाच्या वतीने आम्ही देत आहोत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।